नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रगती साधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब आपण करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे. त्याबरोबरीने आणखीन एक गोष्ट आपण आता करणार आहोत, आणखीन एक प्रगतीचं पाऊल आपण उचलतोय. त्याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे बघून घेऊयात. आज आपण बोलणार आहोत डिजिटल इंडिया विकासाची पावलं. एक खूप महत्त्वाचं असं हे एक पाऊल असणार आहे आणि एकंदरीत त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होणार आहे त्या सगळ्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत निमिष पाटगावकर सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर आयटी तज्ज्ञ आहेत, त्यामुळे या विषयातली सगळी माहिती किंवा याबद्दलच्या सगळ्या शंका दूर करण्याचं काम आज ते करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न नक्की असतील, डिजिटल इंडिया म्हणजे काय, आपण नेमकं काय करणार आहोत त्यामध्ये, तर तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारायचे असतील तर जरूर संपर्क साधा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेतो. एक तर आपल्या टीव्हीचा आवाज आपण कमी ठेवणार आहोत किंवा पूर्णतः बंद ठेवणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे डिजिटल इंडिया विकासाची पावलं, त्याच अनुषंगाने जर आपण प्रश्न विचारलेत तर ही चर्चा अधिक रंगत जाईल आणि अधिक माहिती आपल्यापर्यंत येणार आहे. सर, मग डिजिटल इंडिया या गोष्टीकडे वळण्या अगोदर डिजिटायझेशन म्हणजे काय असतं ते जरा आम्हाला सांगा. डिजिटायझेशन म्हणजे कुठच्याही गोष्टीचं डिजिटल फॉर्ममध्ये रूपांतर, अशी आपण सोपी एक सरळ व्याख्या करू. मग ते तुमचे कागदपत्र असतील, तुमचे इमेजेस, फोटो असतील, अगदी तुमचे बायोमेट्रिक्स म्हणजे तुमचे हाताचे ठसे असतील, काही गोष्टींचं कॉम्प्युटरच्या भाषेत बिट्स आणि बाईट्स मध्ये रूपांतर करणं, त्याला डिजिटायझेशन असं सोप्या शब्दात म्हणता येईल. म्हणजे हे जरी सोप्या शब्दात सांगितलं तरी ही प्रोसेस खूप मोठी आहे नाही का, आणि तांत्रिक आहे. मग डिजिटल इंडिया जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा ही संकल्पना नेमकी काय आहे? डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण 1 जुलैला ऑफिशियली अधिकृतपणे आपण जाहीर केली. तसं बघायला गेलं तर आपण गेले काही महिने वर्ष आपण बऱ्याच गोष्टी डिजिटली करत आहोत. पण जसं उदाहरणार्थ बँकिंग व्यवहार म्हणा किंवा काही ठिकाणी ई लर्निंग आहे म्हणा किंवा बिलिंग म्हणूयात आपण, डे टू डे बिलिंग वगैरे ते पण येऊ शकतं. त्या गोष्टी आपण करतच होतो. पण डिजिटल इंडिया ही जी संकल्पना आहे ती जरा व्यापक प्रमाणावर आहे. तर आपण त्याचं पहिलं ध्येय बघूया. ओके, आपण स्लाइड बघणार आहोत त्यासाठी. आपल्याला एक साधारण कल्पना येईल की डिजिटल इंडियाचं ध्येय काय. ओके, भारताला डिजिटली सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्था म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये नॉलेज इकॉनॉमी म्हणतात, बरोबर, त्याच्या दृष्टीने बदलायच्या करता असलेला हा एक प्रमुख कार्यक्रम आहे. आणि त्या अनुषंगाने आपण त्याची रचना केलेली आहे. त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. त्याची जी मूलभूत उद्दिष्ट आहे ती त्या दृष्टीने आपण साध्य करण्याचा प्रयत्न करणार. मग हे जे सगळं आपण एक ध्येय ठरवलेलं आहे की भारताला आपण एक डिजिटल इंडिया या स्वरूपामध्ये विकसित बनवतो आहोत, आणखीन प्रगतीच्या वाटेवर आपण नेतो आहोत, त्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत? मग डिजिटल इंडिया जो उपक्रम आहे त्याची मुख्य उद्दिष्ट ही 3 प्रकारात विभागलेली आहेत. एक म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा द्याव्या लागतील. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण सेवा सुविधा या देऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे लोकांनी त्याचा वापर. आपण मला वाटतं एक स्लाइड बघितले तर जास्ती आपण त्याची चांगल्या रीतीने बघू शकतो. याच्यामध्ये आपण उद्दिष्ट कोणती आहेत प्रमुख एकंदर डिजिटल इंडिया या कार्यक्रमाची त्याच्याबद्दल बोलतो आहोत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे डिजिटलायझेशन तुम्हाला करायचं असेल तर ते करण्याकरता पायाभूत सुविधांची गरज आहे. पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर तुम्हाला हायस्पीड इंटरनेट लागेल, तुम्हाला तुमची डिजिटल ओळख लागेल. तर हायस्पीड इंटरनेट करता आपण काय करतो, तर आपल्याकडे एक वेगळा कार्यक्रम आहे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क. त्यानुसार आपण जवळजवळ 17 लाख किलोमीटर फायबर ऑप्टिक केबलचं जाळं पसरवतोय. त्याच्यावर तुम्ही हायस्पीड इंटरनेट सेवा देऊ शकाल. आणि याचं उद्दिष्ट आहे साधारण 3 ते 4 वर्ष 2019 सालापर्यंत आपण संपूर्ण भारतभर फायबर ऑप्टिकचं. बरं, दर ठिकाणी त्याच्यावर तुम्ही मग ब्रॉडबँड सेवा देऊ शकता किंवा बाकीचे. पण तरी सुद्धा काही ठिकाणी डिजिटायझेशन हा एक ब्रॉडबँड
एवढाच पुरता मर्यादित नाही, तुम्ही मोबाईल त्याच्यात आणू शकता. तर मोबाईल आपण भारत हा मोबाईल यूजच्या दृष्टीने, वापराच्या दृष्टीने जगात मे बी तिसरा असेल. 900 मिलियन आपले हे आहेत ग्राहक आहेत मोबाईल. घराघरात मोबाईल माणसात मोबाईल म्हणूया आता. तर असं असलं तरी सुद्धा भारतातली जवळजवळ 55,000 गावांना अजून मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाहीये. तर तिथपर्यंत ती पोहोचवणं म्हणजे त्यांना तुम्ही आयदर जे कन्व्हर्जन्स म्हणतात इंग्रजीत, की तुम्ही ब्रॉडबँड किंवा डिजिटल फायबर ऑप्टिकने तुम्ही कनेक्ट व्हा किंवा तुम्ही मोबाईल नेटवर्कने कनेक्ट व्हा, संपर्कात आणण्याकरता. कारण ही जी आपण ज्या सोयी सुविधा देणार आहोत त्या वापरण्याकरता तुम्हाला बेसिक जे सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते असल्याशिवाय तुम्ही वापरूच शकणार नाही. तर ही जी उद्दिष्ट आहे त्याच्यात तुम्ही हाय स्पीड इंटरनेट झालं, नागरिकांची डिजिटल ओळख. आता आपण आधार कार्डचं उदाहरण घेऊ. आधार कार्ड ही तुमची डिजिटल ओळख झालेली आहे, कारण त्याच्यात तुमचं नाव गावापासून सगळं आहेच, प्लस तुमचे बायोमेट्रिक्स म्हणजे फिंगरप्रिंट्स आहेत, की जी ओळख तुमची कोणी चोरू शकत नाही असं म्हणता येईल. तुमचा नुसता फोटो किंवा नाव गाव अशा आयडेंटिटी बरीच आपल्याकडे नाही, पण ते बायोमेट्रिक्स आपण त्याच्यात फिंगरप्रिंट्स आहेत. काही ठिकाणी आधार कार्डमध्ये नाही, पण काही ठिकाणी तुम्ही डोळ्याचा रेटिनाचा वापर करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ही तुमची डिजिटल ओळख झाली, जी ओळख फक्त तुमची आहे. ती तुम्ही कोणाला देऊ शकत नाही आणि कोणी तुमची चोरू शकत नाही, कोणी तुमची घेऊ शकत नाही. तर ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही सरकारच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणजे पब्लिक क्लाउड. आता मी थोडासा हा कन्सेप्ट सांगतो. क्लाउड म्हणजे एक अशी कॉमन जागा असेल जिकडे तुम्हाला तुमचा डेटा, पर्सनल डेटा, मग तो तुमचं आधार कार्डचा माहिती असतो, पासपोर्ट असो, तुमचं रेशन कार्ड असो किंवा सरकारी जी ऐवज कागदपत्र आहेत ते तुम्ही डिजिटली स्टोअर करू शकता. अच्छा. हां. आणि कोणी म्हणेल की डिजिटल लॉकर काय कन्सेप्ट, तर पब्लिक क्लाउड म्हणजे कुठेतरी ते असेल, पण त्याचा तुम्ही त्याची किल्ली तुमच्याचकडे आहे, कारण तुम्ही आधार कार्ड आणि तुम्ही किल्ली म्हणजे एखादा नंबर असेल किंवा तुमचा बायोमेट्रिक्स वापरू असेल, सो ते जेव्हा मॅच होईल, जसं तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये गेल्यावर तुमच्याकडे एक किल्ली असते आणि बँकेकडे एक किल्ली असते, ते जेव्हा मॅच झाल्याशिवाय तुम्ही तुमचं लॉकर उघडू शकत नाही. सो ते या ज्या सुविधा आहेत ज्या आपण करणार आहोत त्याच्यावर सुरक्षित अशी सायबर स्पेसचे कायदे आणि त्याच्या जे फ्रेमवर्क आहे त्याच्या अनुषंगाने या सगळ्या सुविधा मिळणार आहेत. पण हे सगळं झालं सुविधा तयार करण्याबद्दल. बरोबर. आता एकदा तुम्ही सुविधा म्हणजे ज्याच्यावर तुम्ही सर्व्हिसेस किंवा सेवा किंवा सरकारचे उपक्रम देऊ शकता, हा तुमचा बेस तयार झाला. त्याच्याकरता काही आपण कालावधी ठेवलेला आहे. ते झाल्यानंतर पुढचा त्याच्यात अनुशासन म्हणजे ज्याला गव्हर्नन्स म्हणता येईल किंवा उपक्रम उपलब्धता. सरकारचे विविध विभाग आणि त्यांचे कार्यकक्षा यांच्यात आज जो समन्वय साधावा लागतो किंवा माहितीची देवाणघेवाण होईल. तुम्ही कुठच्याही कामकाजाकरता ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुमचं 4 विभागात ते समजा तुमचे कागदपत्र द्यायचे असतील, आज तुम्हाला 4 खिडक्या फिरवावं लागतं किंवा तुम्ही नसेल तरी आतून त्याची मुवमेंट जावं लागतं त्याची होते. पण तुम्ही जर का हेच तुमचे समन्वय, तुमची माहिती डिजिटल फॉर्म मध्ये असेल तर एका विभागातून दुसऱ्या विभागातून दुसऱ्यातून तिसऱ्या चौथ्यापर्यंत तुम्हाला फिरावं लागत नाही, कनेक्टेड जाते. ती कोणावर अवलंबून राहत नाही. कारण हे आपण जे करणार आहोत त्याच्याकरता प्रोसेस किंवा प्रक्रिया पण सुधारणार आहोत. त्याला एक ऑटोमेटेड म्हणतात असा वर्कफ्लो असेल. तुम्हाला त्याच्यात प्रत्येक गोष्टीला एक अवधी दिला असेल. आज तुम्हाला कळत नाही की माझं काम कुठे अडकलंय आणि मग तुम्हाला मॅन्युअली चेक करावं लागतं. कोणातरी माणसाला फोन करून विचारलं की कुठच्यातरी विभागाला फोन करावं लागतं, माझी फाईल कुठे आहे, माझं काय स्टेटसला आहे. तर तुम्हाला हे सगळं ऑनलाईन मिळणार आहे, कारण प्रत्येक गोष्टीला तिकडे कालावधी हा ठरवून दिलेला असेल की एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला 3 दिवसाचा अवधी आहे. त्याच्यात तुम्ही ते अप्रूव्ह करा, रिजेक्ट करा, होल्ड करा, अजून माहिती मागवा, काय करायचं असेल ते, पण तुमच्याकडे वेळ दिलेला आहे. तर हा सगळी जी ट्रेसेबिलिटी किंवा जी पारदर्शकता जी आहे ती याच्यात येणार आहे. काय घडतंय हे सर्वसामान्यांना सुद्धा कळतं जे त्याच्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. आणि हे सगळं डिजिटली असल्यामुळे ते नेटवर्क होत असल्यामुळे तुम्हाला त्याचे स्टेटस अपडेट्स, साधं उदाहरण द्यायचं तुम्हाला पासपोर्टची सेवा, आपण त्यानंतर बघू की काही वर्षांपूर्वी पासपोर्ट काढणं म्हणजे दिव्य होतं. आता तुम्हाला पासपोर्ट काढणं फार सोपं झालेलं आहे, कारण सगळं पासपोर्ट लायसन्स सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स, कारण पासपोर्टचा फॉर्म 20 पानावर 2 पानावर आलाय आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही घर बसल्या करता आणि तिकडे जाऊन फक्त तुम्ही तुमचे हाताचे ठसे आणि हे दोन काही एखाद दुसरा अपवाद अडकतो, पण
सगळं तुमचं व्यवस्थित असेल तर 7-8 दिवसात पासपोर्ट घरी येतो. कारण आपण प्रक्रिया बदलली, त्याच्या मागची जी लागणारी यंत्रणा होती ती बदलली, तर त्याचं स्वरूप थोडंसं आपण सोपं केलंय आपल्यासाठी, नाही का? येस. पुढचा मुद्दा आहे तो ऑनलाईन आणि मोबाईलचा. आपण मगाशीच म्हणलं की तुम्ही आयदर ऑनलाईन जा की तुम्ही ज्याच्यावर तुम्ही तुमच्या ब्रॉडबँडने म्हणा किंवा केबल इंटरनेटने म्हणा किंवा तुम्ही कनेक्ट असाल, आणि किंवा तुम्ही मोबाईल जिकडे शक्य नाही तिकडे. आणि जिकडे जसं आपण घरात असं सोपं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा आपला मोबाईल फोन घरात नेतो आणि तुमच्या वायफाय घरात राउटर असेल, तुम्ही बाहेर असताना तुमच्या डेटा पॅक वापरता, घरी आल्यावर वायफाय वापरता. सो त्याच प्रमाणात साधारण. अच्छा. पब्लिक क्लाउड तर आपण बघितलंच की तो कसा आहे. व्यापार व्यवसाय करता पण ही सुलभता आहे की तुम्ही आज जर का एखादा धंदा चालू करायचा असेल किंवा व्यापार उद्योगधंदा चालू करायचा असेल, तर त्याची जी प्रक्रिया आहे, त्याची जी विविध फॉर्म्स म्हणा, ते फॉर्म्स उपलब्ध करून देणे आणि ते भरून सबमिट करणं, हे सुद्धा बऱ्याच गोष्टी याच्यात अंतर्भूत आहेत की तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याच्याकरता कागदपत्र सुद्धा तुम्ही ऑनलाईनच द्यायचे, म्हणजे तुम्ही स्कॅन करून ती अटॅच करायची आणि मग बरं तुम्ही स्कॅन कराल तेव्हा ते त्याची वैधता ती तुम्हालाच करता येईल डिजिटली सिग्नेचर करून. अशा बऱ्याच सुविधा आहेत की तुम्ही या गोष्टींकरता आज तुम्ही खेटे घालत होता बऱ्याच ठिकाणी किंवा कुठेतरी जा, त्याची ट्रू कॉपी मिळवा, अटेस्टेशन करा, या सगळ्या गोष्टी कालबाह्य व्हायच्या दृष्टीने आपली ही वाटचाल आहे. आपण सर एक फोन घेऊया. नागपूरहून आपल्याला फोन आहे. संध्या भोईटे आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी नागपूरहून बोलतेय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की डिजिटल इंडिया जे आता नागपूरला आपल्या पूर्ण पंतप्रधानांनी सुरू केलंय, तर आपल्या सामान्य लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये इंटरनेट, मोबाईल किंवा ऑनलाईन पेमेंट किंवा अजून काय ट्रान्झॅक्शन जे आपण ऑनलाईन करतो, त्याच्याशिवाय अजून काय नक्की चेंजेस होतील? थँक्यू. बरं, धन्यवाद. त्यांनी डे टू डे लाईफच्या अनेक गोष्टी सांगितल्या. मला खूप आनंद होतो की सगळेच जण आता हे ऑनलाईन सुविधा आहेत, बिल पेमेंट आहेत, यासाठी या गोष्टीचा वापर करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की या व्यतिरिक्त आणखीन काय आपल्याला उपयोगात आणू शकणार आहोत आपण? चांगला प्रश्न. आपण ज्या थोडा आपण त्याचे उपक्रम बघू जे डिजिटल इंडिया अंतर्गत झालेत, मला वाटतं त्याच्यातले आपण ज्या उपक्रम बघू तेव्हा आपल्याला या सुविधा ज्या डिजिटल आहेत त्या कुठे कुठे वापरता येतील त्याचा आपण नक्की. तर पण त्याच्या आधी जाण्याआधी या प्रश्नाच्या अनुषंगाने मी पुढे म्हणतोय की वापरायची लोकांना उत्सुकता ही चांगली गोष्ट. संध्या त्यांनी प्रश्न विचारला असता, पण आपल्याला त्याच्याकरता ते जो तिसरा भाग आहे याच्यातला, नागरिकांचं डिजिटल सशक्तीकरण म्हणजे डिजिटल साक्षरता. डिजिटल साक्षरता ही फार महत्वाची आहे. आज बऱ्याच लोकांना थोडं संदिग्धता असते की मी ऑनलाईन एखादी गोष्ट करू का प्रत्यक्ष जाऊन करू. अगदी बँकांचे व्यवहार असले तरी पैसे ट्रान्सफर करायचे तर किंवा मी करू का बँकेत जाऊन केलेले बरे आपले. तर ती जी संदिग्धता आहे किंवा जी डिजिटल साक्षरता, याच्यात जी साधारण साक्षरता असते याच्यापेक्षा वेगळी, हा एक जो भीती असते की ऑनलाईन व्यवहार करायचे का मी प्रत्यक्ष जाऊन करायचे, तर तो डिजिटल साक्षरता आहे, डिजिटल माध्यमांचा वापर आहे हे. आणि याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण हे सगळे बऱ्याच भारतीय भाषेत पण उपलब्ध करून देणार आहोत. पण आतापर्यंत इंग्रजी भाषेत बरेच होतं. त्याचीच मला वाटतं थोडीशी भीती वाटते की सगळे शब्द तांत्रिक असतात आणि मग ते कळेपर्यंत नेमकं काय करायचंय ती वेळ निघून जाते. हो, पण आता तो हळूहळू बदल असतो तो आपल्याला नकळत आपण आत्मसात पण करत असतो. तुम्ही जसं साधंच उदाहरण द्यायचं, तुम्ही एटीएम वर जरी गेलात तरी तुम्हाला 3 भाषांचा हल्ली पर्याय असतो. इंग्रजी पाहिजे, हिंदी पाहिजे का मराठी पाहिजे, जर का तुम्ही महाराष्ट्रात असलात तर तशाच प्रमाणात तुम्हाला जेव्हा एखादी सेवा याच्यात आपण ज्या बघणार आहोत त्या वापरायच्या असतील तर तुम्हाला भारतीय भाषांचा पर्याय असेल. तर आपण मला वाटतं त्या काय सोयी सुविधा आहेत त्यांनी जे म्हटलंय की डे टू डे वर्किंग मध्ये आपण बऱ्याच गोष्टी वापरतो ज्या डिजिटली आता आपल्याकडे आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काय काय गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हे डिजिटायझेशन होऊ शकतं? आपण मला वाटतं एक उपक्रमाचं मी एक स्लाइड आहे ती बघितल्यावर आपण या स्लाइडकडे बघणार आहोत की त्याचे मुळात आधारस्तंभ बघितलेले जास्ती बरोबर. कारण ते आधारस्तंभ तुम्हाला कळले की मग तुम्हाला त्याच्या उपक्रमातली त्याची जी रीच आहे किंवा त्याचे जे मुळात आपण हे का करतो आहोत आणि ह्याने नेमकं काय साध्य होणार आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलं जास्त मोठ्या प्रमाणात. कारण आधारस्तंभ एखाद्या गोष्टीचा जे मूलभूत जे बेसिक पिलर्स म्हणतो ते असल्याशिवाय, पायाभूत ढाचा जो स्ट्रॉंग असला किंवा ताकदवान असल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे सोयी सुविधा
करण्याकरता आपल्याला काय करायचं ते एक पटकन बघूया मी, कारण याच्यात आकडेवारी फार आहे, मला आकडेवारीत शिरायचं नाही आहे, कारण आपल्याला याचा उपयोग हा जास्ती बघायचा आहे. तर आपण फायबर ऑप्टिकचं जाळं बघितलं. नंतर तुम्ही म्हणाल की हे डिजिटल वापरायचं म्हणजे माझ्याकडे त्याचं साधन म्हणजे तुम्हाला स्मार्टफोन किंवा टॅबलेट किंवा लॅपटॉप किंवा काहीतरी लागेल. गोष्ट खरी आहे की तुम्हाला स्मार्टफोनची तरी मिनिमम गरज लागेल याच्यात, पण आज तुम्ही बघाल तर त्याच्या पण किमती बऱ्याच सामान्यांच्या आवाक्यात आल्यात. आणि नसेल तरी आपण पोस्ट ऑफिसेस आहेत, ते आता 1.5 लाख पोस्ट ऑफिसेस आपल्या भारतातले, आपण ती बहुउद्देशीय सेवा केंद्र काढतो. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बऱ्याच गोष्टी घेऊ शकता, ज्या उपक्रमात आपण ज्या पुढे बघणार आहोत. तसंच एक ग्रामपंचायतीत सोयी सुविधा केंद्र, आपण त्याला कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणणार आहोत. आज ती भारतात 1,37,000 पर्यंत आहेत, बरीच कार्यान्वित आहेत. थोडंसं कुठेतरी त्याला टीदिंग प्रॉब्लेम म्हणतो अजून आहे, मान्य की सगळीकडे सगळ्या सुविधा नसतील आता, पण अंतिम उद्दिष्ट आहे की आपण 2.5 लाख ठिकाणी या सेवा केंद्र उभारणार आहोत. त्याच्यात तुम्ही तुमचं मोबाईलचं बिल पेमेंटपासून, बँकांचे व्यवहारापासून, तुम्हाला हवामानाची माहिती असेल, कोणी शेतकरी बंधू असतील सगळे अपडेट्स मिळतील. त्याच्यात तुमचे बिझनेस रिलेटेड आले, फायनान्शियल आर्थिक आले, किंवा सरकारी माहितीबद्दल आले, किंवा कुठचे हॉस्पिटल किंवा जे आरोग्यविषयक सोयी सुविधा आहेत त्याच्याबद्दल आले. कारण तुम्हाला गरज नाही तुमच्या घरी बघायची, तुम्ही त्या केंद्रात जाऊन करा. तर हे झालं. कोणी म्हणाले की आता हे सगळं सांभाळायला आपल्याला तेवढा कामगार वर्ग लागेल, कारण हे थोडंसं कामगार वर्ग तयार करण्याचं पण आहे. कारण आपले माननीय पंतप्रधान जसे म्हणाले की डिजिटल इंडिया हा जो उपक्रम आहे त्याच्याबरोबरच डिझाईन इंडिया हा पण आहे. जसं आपला मेक इन इंडिया जो आहे, आजच्या घडीला काय आहे की आपण भारताची सर्वात जास्ती आयात ही पेट्रोलियम पदार्थांची, त्याच्या खालोखाल आहे ती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची. तर आपलं एक उद्दिष्ट आहे की 2020 सालापर्यंत 0 इलेक्ट्रॉनिक्स आयात करणे, सगळे देशांतर्गत आपण तयार करणार आहोत. ते करण्याकरता आणि ते वापराकरता आणि त्याच्या सपोर्ट करता, म्हणून की एखादी गोष्ट आपण सुरुवात केली पण ती नंतर सांभाळण्याला सपोर्ट करता ते तंत्रज्ञान लागेल. त्याच्याकरता आपण 1 कोटी विद्यार्थ्यांना, आणि ती सुद्धा लहान शहरं आणि गावातल्या, की त्यांना आपण माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण देणार आहोत की त्यांचा वापर याच्यात करते. आपण वळूयात आणखी याच्याकडे, पण आपल्याला फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. माझे 3 प्रश्न आहेत. डिजिटल सेवेचा वापर करताना प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेने त्याचा अधिकाधिक परिपूर्ण उपयोग होण्याच्या दृष्टीने कशी डिजिटल सेवा वापरावी आणि काय काळजी घ्यावी. दुसरा प्रश्न असा आहे की डिजिटल सेवा जरी प्रगल्भ झालेली असली तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीला वाईट बाजू ही असू शकते, म्हणजे यातून काही गुन्हा होण्याची शक्यता सुद्धा असते. तर यासंबंधी सर्वांनी दक्षता काय घ्यावी. आपण अनेकदा असे प्रकार ऐकतो की काहीतरी मिसयूज झालाय, तर त्यासंबंधी खूप महत्वाची बाब आहे, त्यासंबंधी आपण सांगावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की डिजिटल इंडिया हे खरंच एक चांगलं सकारात्मक स्वप्न निश्चितच आहे, पण परदेशातली डिजिटल सेवा आणि आपल्या इथली डिजिटल सेवा यात काही साम्य आहे का, की आपली सेवा परदेशा इतकीच प्रगत झालेली आहे. धन्यवाद. सर, रवींद्रजींचे जे प्रश्न होते 3 प्रश्न, त्यातला पहिला प्रश्न मला असं विचारायचं की त्यांनी जे म्हटलं होतं की परदेशामध्ये कशा पद्धतीने हा उपक्रम चालतो आणि आपल्या देशामध्ये कशी परिस्थिती आहे, काय सांगाल तुम्ही? हा, म्हणजे जसं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे डिजिटल पावले, आपण आपली आता पावलं आपण टाकायला सुरुवात केली आहे, ही खरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एक इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनचा एक अहवाल बघाल गेल्या वर्षीचा, तर डिजिटायझेशन ICT रिपोर्ट म्हणतात, तो भारताचा 129वा नंबर आहे 160 देशांपैकी. कारण त्याच्यात म्हणजे तुमची डिजिटल सेवा येते, परत डिजिटल आणि फिजिकल याच्यातली दरी, अशा सगळ्या अनुषंगाने तो बनवलेला असतो. आणि आपल्या इथे अजून जे पायाभूत सुविधांबद्दल बोललो आपण, त्याची पण अजून आता इथे आपल्या इथे लाट येते. जसं उदाहरणात द्यायचं झालं तर ब्रॉडबँड सेवा आपल्या इथे साधारण जी आहे ती 2 MBPS पर्यंत वगैरे लोक सुखात वापरत आहेत. पण बाहेरच्या जगात 10, 20, 25 काही प्रायव्हेट खाजगी इथे केबल ब्रॉडबँड ते करतात जाहिरात 50 MBPS 25 MBPS, पण ते क्वालिटी ऑफ सर्व्हिस थोडे प्रश्न येऊ शकतो. पण बाहेर हे प्रगत तंत्रज्ञान आहे उपलब्ध. जसं कोरिया मला वाटतं सर्वात जास्त, इकडे 10 MBPS पेक्षा जास्तीच आहे दक्षिण कोरिया. तसंच मोबाईलमध्ये सुद्धा
आपल्या इथे आता 3G सेवा जी अजून इतकी म्हणावी तितकी लोकप्रिय झालेली नाहीये आणि आपण आता 4G कडे येत आहेत काही कंपन्या, काहींनी सुरुवात केली, काही वर्षाखेर करतायत. पण बाहेरच्या देशात तुम्ही बघाल काही ठिकाणी तर आता 2G नाहीच आहे. म्हणजे काही प्रगत देशात तुम्ही 3G आणि 4Gच आहे. 3Gच्या पुढेच 3G आणि 4Gच्याच पुढे. तर ही जी दरी आहे ती आपल्याला गाठायची आहे. कारण शेवटी या सगळ्या सोयी सुविधा देण्याकरता तुम्हाला एक हायस्पीड इंटरनेटची गरज असते. मग ते तुम्ही ब्रॉडबँड थ्रू घ्या किंवा तुम्ही मोबाईल थ्रू, पण तुम्हाला हायस्पीड नसेल. जसं आपण साधी उदाहरण घेतो, आपण अगदी 10वीचा निकाल बघायला जेव्हा जातो आणि किती स्लो आहे साईट, किती हँग होत आहे, हे जे आपले नेहमीचे प्रश्न किंवा रेल्वेचे बुकिंग करायला जातो, डाउनलोडिंगला प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात करमणूक किंवा इन्फोटेनमेंटचा भाग आला. पण या सोयी सुविधांकरता पण आपल्याला हायटेन सेवेची गरज आहे. सो ही दरी आहे. सो कुणाल साहेब, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की आपण बरीच मजल काढायची. म्हणून म्हणतो ही डिजिटल पावलं आहेत. आपल्याला पावलं टाकल्यावरच आपण कधीतरी धावायला सुरुवात करू. अगदी खरी गोष्ट आहे. मगाचा जो प्रश्न होता की कोणते उपक्रम आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला या डिजिटायझेशनच्या माध्यमातून साध्य करता येणार आहेत, आपण त्या संध्याताईंच्या प्रश्नाकडे वळूया. मी काही महत्वाचे डिजिटल इंडिया याच्या उपक्रम आहेत त्याची एक स्लाइड आपण बघू शकतो. ई लॉकर बद्दल आपण बोललोय की ई लॉकरचा काय फायदा आहे. तो म्हणजे एक मूलभूत किंवा आपण बेसिक म्हणून ती गरज, तुमची सगळी डिजिटल ओळख त्याच्यात असेल. दुसरा एक आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. म्हणजे आज काय होतं, ज्या समाजातल्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्त्या मिळतात ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता बरेच अडचणी येतात. तर त्या अडचणी दूर करण्याकरता आपण त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड आणि त्याचं बँक अकाउंट याची माहिती असेल तर डायरेक्ट शिष्यवृत्तीची रक्कम त्याच्या खात्यामध्ये जाऊ शकते, मध्ये कुठचाही अडथळा न येता. बरोबर. तर हा म्हणजे एक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोग आहे. दुसरं आहे ई हॉस्पिटल. ई हॉस्पिटल म्हणजे आज जी सरकारी रुग्णालय आहेत ती सगळी या ई हॉस्पिटल पोर्टल खाली किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम खाली येतील. याच्यात काय होईल, तुम्हाला समजा एखाद्या डॉक्टरकडे जायचं असेल सरकारी रुग्णालयातलं ओपीडी बेसिस, आज काय करता तुम्ही, त्याचे सरकारी रुग्णालयात बऱ्याच वेळा फोनवर मिळेल न मिळेल अपॉइंटमेंट, तुम्हाला जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. नंतर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं, केस पेपर काढा, डॉक्टर सांगेल तुम्हाला या टेस्ट करा, मग पॅथॉलॉजी टेस्ट करा, किंवा या ज्या आज जे फेरे आहेत तुम्ही सगळी हॉस्पिटल तुम्हाला याच्यात दिसतील या पोर्टलमध्ये. आणि तुम्हाला तुमचं हॉस्पिटल सिलेक्ट करा, त्याच्यातनं तुम्ही डॉक्टर सिलेक्ट करा, कुठच्या विभागातला डॉक्टर हवाय त्याची अपॉइंटमेंट बुक करू शकता ऑनलाईन. त्यावेळेला तिकडे जा, डॉक्टरकडे जावं तर लागेल नक्कीच. त्याने सांगितलेल्या काय जे असतील, समजा टेस्ट सांगितल्या, काही ब्लड टेस्ट म्हणा किंवा काही, तुम्ही त्याचे पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन तिकडे टेस्ट करून घरी या. तुम्हाला परत तुमच्या आधार कार्डने तुम्ही जेव्हा ऍक्सेस कराल हा पोर्टल, जेव्हा सांगितलेल्या वेळेला तुम्हाला त्या टेस्टचे रिपोर्ट घरबसल्या मिळतील. ओके. आज तुम्हाला ती पावती घेऊन संध्याकाळी रिपोर्ट आणावं जावं लागतं. म्हणजे मुंबईतल्या फक्त बऱ्याच मोठ्या मोठ्या रुग्णालयात अजून ही सेवा नाहीये. तुम्हाला संध्याकाळी पावत्या घेऊन जावं लागतं. तर ही जी सेवा आहे ती तुम्हाला आहे. प्लस तुम्हाला ब्लड बँकचा एक हवा असेल, कुणाला रक्ताची गरज असेल तर कुठच्या सरकारी रुग्णालयाच्या ब्लड बँकमध्ये किती साठा आहे, कुठच्या रक्तगटाचा, ही सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन, आणि ते सतत अपडेट होत राहणार. ही सतत अपडेट होणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या ही सगळी माहिती मिळेल. ज्या गोष्टी करता फक्त बाहेर त्याची गरज आहे, जसं डॉक्टरकडे इमर्जन्सीच्या काळामध्ये हे खूप उपयोगी पडू शकतं. साधंच उदाहरण देतो. इमर्जन्सी आता हे हॉस्पिटलच्या विरोधात बघू आपण, पण डिजिटलचा इमर्जन्सीचा उपयोग बघायचा झाला तर आता पावसाळ्यात खंडाळा घाटात वाहतूक बंद पडते. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहेत ते फोटो काढून सगळ्या गावांना न्यूज अपडेट येऊ शकतात. त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. त्याच विरोधात तुम्ही कुठच्याही प्रसार माध्यमातल्या बातम्यांवर राहिलात ज्या ठराविक कालावधीने असतात, तर हा जो माहितीचा वेग आहे तो गाठण्याकरता डिजिटल हे माध्यम अगदी फार गरजेचं ठरणार आहे. आणि आता आपण बघतो, बरोबर आहे. मला वाटतं एक फार महत्वाची आहे ती जीवन प्रमाण. आज काय होतं की बरेच सरकारी माजी कर्मचारी त्यांना पेन्शन असतं, त्यांना दर नोव्हेंबर महिना आला की बँकेत जाऊन एक ते लाईफ सर्टिफिकेट तुम्ही हयात असल्याचा हयातीचा दाखला द्यावा लागतो. बरेच लोक केंद्रीय कर्मचारी असतात, ते नोकरी एके ठिकाणी केली असते, मग गावाला जाऊन राहत असतात किंवा
बरेच लोक Physically वयोमानाप्रमाणे शक्य नाही शक्य होत नसतं, त्यांना, मग हो. त्या बरेच अडचणी येतात. तर आता याच्यात काय होणार आहे, ई जीवन प्रमाणमध्ये तुम्ही तुमची आधार कार्ड ही तुमची बायोमेट्रिक ओळख आहे. बरोबर. ही जीवन प्रमाण केंद्र आहे, तिकडे जाऊन तुम्ही फक्त तुमचं रजिस्ट्रेशन एकदा करावं लागेल. आणि तिकडे तुम्ही कुठच्याही शहरात असा, तुम्ही जीवन प्रमाण केंद्रात जाऊन तुम्ही तुमचा दाखला देऊ शकता आणि तो बँक ती दाखला घेऊ शकते. ते प्रमाण मानणार. ते प्रमाण मानून दे. सो बँक ठराविक अंतर तो घेऊ शकते किंवा तुम्ही तुमचा पाठवू शकता डिजिटली फॉर्म मध्ये. तिकडे तुम्हाला प्रत्यक्ष त्या ब्रँच मध्ये जाऊन तुमची तिकडे पेन्शन अकाउंट आहे तिकडे जाऊन तुम्हाला दाखला द्यायची गरज होणार नाही. सो हा मला वाटतं आपल्या ज्येष्ठ नागरिकांकरता फार उपयुक्त ठरणारा उपक्रम आहे. तसेच बाकीचे पण आहेत. आता प्रत्येक मी थोडक्यात सांगतो, ई कोर्ट्स आहे जे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट बद्दल तुम्ही तुमच्या केस नंबर, केसचे स्टेटस काय आहे किंवा कोण वकील, ही सगळी बेसिक माहिती त्याच्यात घेऊ शकता. काही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टची जी जजमेंट्स आहे जी तुम्हाला वापरायची त्याची माहिती तुम्हाला उपलब्ध असते. सो ई कोर्ट्स आहेत. पासपोर्ट सेवा तर आपण बघितलंच आहे की किती आता सोयी, जस्ट थोडीशी प्रक्रिया बदलली त्यांनी आणि ते सोपं झालं. सर, आपण आणखीन पुढे वळूयात. ई बँकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण वळणार आहोत, पण त्या अगोदर रत्नागिरीहून एक फोन आहे. बाळकृष्ण महाडिक आपल्याशी बोलतात. बोला सर. हॅलो सर, नमस्कार. बोला. नमस्कार सर. मी आपल्याला विचारू इच्छितो, ज्या देशामध्ये 65% जनता उपासमारीनं मरते किंवा उपासमारीमध्ये आहे, मेळघाट सारख्या ठिकाणी मला वाटतं 15 महिन्यात 572 मुलं कुपोषणाने मेली. सर, सलग प्रश्न विचारा. तुमचा आवाज ऐकण्यासाठी थांबू नका. सलग प्रश्न विचारा. यावरून या डिजिटल इंडियाचा त्याच्याशी काय फायदा, उपयोग काय? वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे लोकसंख्येचा काय म्हणूयात एक गणित आहे. वेगवेगळ्या प्रकाराने सगळेजण जगत असतात. तर मला वाटतं त्यांना जोडण्याचंच काम मुख्यतः डिजिटल इंडियाचा जो उपक्रम आहे तो त्याच अनुषंगाने. तुम्ही मगाशी म्हणालात तसं की रिमोट प्लेसेस जिकडे जाऊ शकत नाही आपण, दुर्गम भागापर्यंत पोहोचणं, हेच मला वाटतं ह्याचं सगळ्यात मुख्य कारण सुद्धा आहे. आणि याचं आहे म्हणजे तुमचा प्रश्न योग्य आहे. या फॅक्ट्स आपण नाकारू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण त्याच्याकरता याचा कसा फायदा होईल, साधं उदाहरण द्यायचं तर याचा शेतकऱ्यांकरता, आता जे शेतकऱ्यांकरता जे याच्यात पूर्ण ऍग्रिकल्चरल मिशन म्हणून एक प्रोजेक्ट आहे. तुम्हाला तुमच्या ठिकाणची माहिती, हवामानाची म्हणा, मातीबद्दलची म्हणा, आज कित्येक शेती सेवा केंद्र झाली आहे. तिकडे तुम्ही फोन तर करूच शकता, पण तुम्हाला तिकडची माहिती तुमच्या SMS द्वारे पण तुम्हाला येते. तुम्ही सबस्क्राईब करा. मला वाटतं कालच मी ऐकलं, मला वाटतं नंदुरबार जिल्ह्यात का कुठे 37,000 का 27,000 शेतकऱ्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं. त्यांना SMS द्वारे माहिती मिळते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेवटी तुम्ही उपासमार का घडते दुष्काळामुळे, दुष्काळाचं कारण तुम्हाला जे पीक बदल हवा असेल, हवामानाची माहिती असेल, त्याचा थोडाफार, मी म्हणणार नाही की लगेच उद्या होईल, पण आज ज्या गोष्टी माहीतच नाही आहेत ज्या गरीब शेतकऱ्याला, त्याला आज एका SMS द्वारे किंवा त्याला ती माहिती मिळणार. किंवा साध्या उदाहरण, आरोग्य सेवेचा सुद्धा आता उल्लेख केला, हे सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तयार झालं. कुठे मिळते सुविधा हेच माहित नाही आजकाल. किंवा शेतीचंच उदाहरण द्यायचं तर मोबाईल तंत्रज्ञान, आज तुमचं शेताला पाणी द्यायचं आहे तर तुमच्या पंपावर एखादं सिम कार्ड असेल, तुमच्या घरी असेल तर तुम्ही तो पंप शेतीला पाणी देणारा घर बसल्या रात्री अपरात्री, कारण गावात काय असतं, वीज रात्री येते, शेतीला पाणी द्यायचं, कुठेतरी जनावर किंवा काही धोका असतो, शेतात जाऊन पाणी. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या टाळण्याकरता तुम्ही घरी बसल्या मोबाईल फोनने तुमचा पंप चालू बंद करू शकता. इथपर्यंत तंत्रज्ञान आलेलं आहे. बरोबर. आणि तंत्रज्ञान हे दोन्ही गोष्टींसाठी उपयोगी आहे. जी मंडळी सेवा पुरवतात त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांच्यासाठी सेवा उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. या दोघांच्या संगमातून हा आपण म्हणतोय ही जी पावलं आहेत ती आपण उचलतो आहोत. आणि आता ते मेळघाटाचं त्यांनी उदाहरण दिलं, तिकडे सुद्धा तिकडे माझी अपेक्षा नाही लोकांनी स्मार्टफोन वापरून किंवा टॅब वापरून हे सगळं करतील. तिकडे तुमची सेवा केंद्र आहेत, त्या सेवा केंद्रामध्ये त्याचा वापर होऊ शकतो. तिकडे लोकांना जेव्हा कळेल इकडे गेलं की मला माहिती मिळते, तर तिथपर्यंत तरी आपण पाऊल उचललं पाहिजे, जाऊ शकतो. आपल्याला एक नगरहून फोन आहे. परशुराम भावसार आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. परशुराम भावसार बोलतोय कोपरगाववरनं. बोला. आता हा जो कार्यक्रम सखी सह्याद्री जो कार्यक्रम आहे, हा डिजिटल इंडिया जो आहे तो आपण कॉम्प्युटर द्वारे जर दाखवणार आहात ना, तर मग ते राष्ट्रीय भाषेत दाखवले गेलं पाहिजे. म्हणजे मराठी भाषेत किंवा मराठी भाषेचा पूर्ण उपयोग मराठीत झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये.
कारण शेतीप्रधान देश आहे, जो 67% लोक शेतकरी आणि अशिक्षित आहे. तुम्ही जे सर्व इंग्लिश माध्यम जे दाखवत आहे हे सर्व स्तरापर्यंत पोहोचत नाही. बर, त्यांनी अशी सूचना केली की भाषेचं जे माध्यम आहे ते सर्वसामान्यांना कळेल अशा पद्धतीचं, म्हणजे जी भाषा खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाते एखाद्या राज्यामध्ये त्या भाषेमध्ये जर ह्याच्याबद्दलची माहिती उपलब्ध झाली तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. मला वाटतं तशा पद्धतीचा प्रयत्न चांगला. आणि आपण मला वाटतं बोललो की हो. हा याच्यातला मुख्य मुद्दा भाऊसाहेब हाच आहे की तुम्हाला इंग्रजी किंवा कुठच्या परकीय भाषेची गरज नाही. तुम्हाला तुमची जी बोलीभाषा असेल तशा विविध भारतीय भाषांतनं हे सगळे उपक्रम उपलब्ध होणार आहेत. म्हणजे हिंदी आहे त्यामध्ये, हिंदी आहे, त्याबरोबर मराठी आहे, राज्याबरोबर बदलत राज्याबरोबर ज्या जाणारी राज्यभाषा आहेत त्या सर्व राज्यभाषेत हे उपक्रम तुम्हाला त्याची माहिती, नुसती माहितीच नाही तर ते तुम्हाला वापरता येणार आहेत. किंवा त्याचा वापर कसा करावा याबद्दलच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन सुद्धा त्या भाषेमध्ये उपलब्ध असणार हो, आहेत. त्यामुळे हा नक्कीच कारण हाच विचार करून केला. कारण भारतात तुमचं म्हणणं बरोबर आहे, 65% जनता कृषीप्रधान आहे आणि त्यांना वापरण्याकरता, उद्युक्त करण्याकरता तुम्हाला बोलीभाषेत करणं पर्याय नाही, तर हे सगळं कागदावरच राहील. त्यामुळे हाच विचार करून हे ऑलरेडी केलेलं आहे की सर्व भारतीय भाषात, ज्याच्यात मराठी पण आहे, की तुम्हाला हे उपक्रम उपलब्ध होतील. आणि ते कळण्यासाठी आणि मग त्याचा वापर करण्यासाठी ते सोपं होणं हाच याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, उद्दिष्ट आहे असं पण म्हणूयात. हा, सगळ्याचा मुख्य उद्देश तोच आहे, जीवन जरा सुखकर व्हावं. ज्या गोष्टीत आपण आज वेळ घालवतो त्या गोष्टीत न घालवता दुसरीकडे आपल्या तो वेळ दुसऱ्या ठिकाणी आपण चांगल्या गोष्टीसाठी वापरू शकू. आपल्याला कुडाळकर सरांचा आणखीन एक जो प्रश्न होता की हे झालं सकारात्मक बाजू त्याच्या किंवा एक चांगला वापर, पण त्याबरोबरीने अशा काही गोष्टी घडू शकतात की त्याचा वाईट वापर सुद्धा होऊ शकतो. कारण हे सगळं ह्याच्यामध्ये इंटरनेट आहे, हा संपर्काचा जो भाग आहे तो सगळ्यांसाठी खुला असणार आहे, तर ते घडू नये म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. नाही, बरोबर आहे, शंका रास्त आहे आणि त्याच कारणाकरता मुख्य भीती असते. बरोबर की माझा सगळा डेटा मी ऑनलाईन ठेवला आणि त्याचं काय झालं तर. पण बऱ्याच वेळा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ऑनलाईन एखादी गोष्ट वापरता, अगदी साधी आपण डिजिटल थोडं बाजूला ठेवून आपण बँका घेऊ, आता बऱ्याच ई बँकिंग वगैरे आलंय. प्रत्येकाचे तुम्हाला ईमेल येत असतात किंवा तुम्हाला माहिती येत असते की तुमचे पासवर्ड कसे ठेवा, तुमच्या बेसिक गोष्टी असतात की कुठच्या मेलला उत्तर द्या, कुठच्या मेलला उत्तर देऊ नका, या गोष्टी लोकांना सांगा, या गोष्टी सांगू नका. या स्वतःच्या बाजूने आल्या, या आपण सांभाळायला पाहिजे. ज्या सोयीसुविधांच्या बाजूने आहेत, आता बँकिंग म्हणा, तुम्ही आर्थिक व्यवहार कुठचाही आज करता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, ज्या वस्तू लोक ई कॉमर्सद्वारे खरेदी करतात, प्रत्येक व्यवहार बँकेचा किंवा आर्थिक हा इन्क्रिप्टेड माध्यमात नसतो. इन्क्रिप्टेड तुमचा जो डेटा असतो तो पूर्ण इन्क्रिप्ट करून तो पाठवला जातो. म्हणजे तुमचा त्याच्यात तुमचं बँक अकाउंट नंबर असेल किंवा तुमचा बाकीचे जे डिटेल्स असतील, अमाऊंट असेल, सगळ्या गोष्टी या इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये जातात. त्या हॅक करणं किंवा चोरणं हे सहसा शक्य नसतं. आणि तीच गोष्ट याच्यात आपण हे जे डिजिटल उपक्रम जे उभारले त्या सगळ्यांना एक फ्रेमवर्क जे पायाभूत सुविधांबरोबर आहे ते सायबर सिक्युरिटीचे आहे. सायबर सिक्युरिटी आपल्याकडे लॉज आहे, सायबर सिक्युरिटी सेल आहे त्या पोलिसांकडे, की ज्या योगे पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रिव्हेंट करतो. दुसरी गोष्ट समजा चुकून काही झालं दुर्घटना तर ती पकडण्याकरता किंवा त्याच्याकरता सायबर, जसं कुठलीही गोष्ट साधी आपण आज फिजिकल गोष्ट वापरतो, कागदपत्रांची बॅग रिक्षात विसरू शकतो, गहाळ होणं किंवा चोरी होणं हे आज पण आहे, तर तसं त्याच्यात पण असेल. पण त्याच उदाहरण द्यायचं तर घरात दागिने ठेवणं जास्ती सोयीचं का बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं, कारण जी सोयी सुविधा पुरवण्यात जी सिक्युरिटीचा जो काळजी घेतली आहे ती नक्कीच जास्ती आहे. सायबर सेल आपल्या त्यामुळे मी म्हणणार नाही की याच्यात काही हॅकिंग किंवा असं होणारच नाही, पण होतं त्याचं प्रमाण कमी आहे. झालं तरी त्याच्यावर उपाययोजना आहेत की आणि दरवेळेला ज्या इन्स्ट्रक्शन्स येत असतात की तुम्ही पासवर्ड असा ठेवा, यांना सांगू नका, तो बदलत राहा, या जर आपण फॉलो केलं तर मला वाटतं याची तेवढी आपण. आणि याच्यात एक चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यात ट्रेसिंग करत, समजा तुमची दुर्घटना झाली तर कुठून झाली आहे, कारण हे सगळं ऑनलाईनच दुर्घटना होणार आहे, किंवा ब्लॉक करू शकतो आणि तुमचा कोणी हॅक केलंय, कुठून कुठच्या आयपी ऍड्रेसवरून हॅक झालंय, या गोष्टी सुद्धा ट्रेसेबिलिटी याच्यात. आणि मला वाटतं आपण जसं मगाशी थोडंसं बोललो तसं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान होण्यासाठी आपण त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणं फार गरजेचं आहे. हो, म्हणजे जशी एखादी गोष्ट हा बदल आहे तर कुठच्याही बदलात जाण्यापूर्वी, जसं अगदी साधं उदाहरण, परत मी एटीएम कडे वळतो. पूर्वी लोकांना वाटायचं बँकेत जाऊन टोकन घेऊन कॅन्टीनवर पैसे घेणं, पण आता आपण एटीएम सरास वापरतो, कुठल्याही वेळी आपण पैसे काढू शकतो. सो जे याचं मुख्य त्याचं उद्दिष्टच आहे की एनी टाइम एनीव्हेअर, म्हणजे कुठच्याही कधीही कुठेही
तुम्ही रात्री 11 वाजता मला लक्षात आलं माझं विजेचं बिल भरायचं राहिलंय, तुम्ही भरू शकता आज. तर या ज्या सुविधा आहेत त्या वापरण्याकरता थोड्या काळजी घेतली तर नक्कीच त्याचा थोडंसं टेक्नो सॅव्ही व्हायची गरज आहे का प्रत्येकाला? टेक्नो सॅव्ही म्हणणार नाही मी, पण अगदी बेसिक गोष्टी जसं आपण आज ज्या बऱ्याच गोष्टी आपण वापरतो तसंच थोडं जसं तुम्ही वापरत जाल तसं तुम्हाला त्याचं ज्ञान होतील. पण भीतीपायी मी वापरणारच नाही की जाऊ का नको किंवा मला जमणारच नाही वगैरे असं याच्यावर करून जेव्हा तुम्ही अडखळून बसाल तेव्हा थोडा, म्हणून ते डिजिटल साक्षरता जो आहे ना हे फार फार महत्वाचं आहे. कारण त्याचा प्रसार होण्याकरता आणि समाजातल्या सर्व थरात, सर्व क्षेत्रात, सर्व जॉग्राफिकल लोकेशन, भारताच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रसार झाला पाहिजे. जसं परदेशाचं त्यांनी उदाहरण दिलं, परदेशात काही ठिकाणी तुम्ही बँक अकाउंट जेव्हा ओपन करता तर तुम्हाला चेकबुक देतच नाहीत, कारण गरजच नाही. सगळं तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, तुम्ही म्हणजे डॉलर, युरो, पाऊंड काही वापरा, पण एक असो किंवा 100 असो किंवा 1000 असो तुम्ही नेट बँकिंगच वापरून पैसे ट्रान्सफर करणार. चेकबुक तुम्हाला हवं असेल तर वेगळे पैसे मोजावे लागतात. अच्छा, ही पुढची म्हणून म्हणलं आपली पावलं आहेत, आपण तिथपर्यंत जायला वेळ लागेल, पण आज ना उद्या आपण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू. हे झालं खूप मोठ्या प्रमाणातलं शिक्षण तुम्ही जे म्हणताय ते. आपण अगदी पर्सनल लेवलला म्हटलं तर ज्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान खूप मोठ्या प्रमाणात असतं, काही मंडळींना या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो, त्यांनी ते आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवणं, याने सुद्धा आपण ह्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात करू शकू का? काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्याकरता बऱ्याच संस्था डिजिटल साक्षरते करता, जे बऱ्याच कॉर्पोरेट सुद्धा कंपन्या ज्याला CSR इनिशिएटिव्ह म्हणतात, कम्युनिटी करता करणार, त्याच्या अंतर्गत डिजिटल साक्षरतेचे धडे देण्याकरता मोफत याच्यात उतरलेले आहेत. आणि हा प्रसार त्यांच्या मदतीने पण आपण करतोय की आज अगदी सुशिक्षित माणसाला सुद्धा बऱ्याच गोष्टी वापरायच्या माहीत नसतं, पण तुम्ही असे बरेच त्यांचे उपक्रम असतील ज्या सरकारी आहेत, निमसरकारी आहेत आणि खाजगी आहेत की जे तुम्हाला डिजिटल साक्षर बनवण्याकरता आहे. त्याचा पण आपण याच्यात त्याच्या योजना केलेल्या आहेत. आणि जसजसे आपण या सेवा उपलब्ध करून जाऊ, आज पुढची 2-3 वर्ष आपण या पायाभूत सुविधांवर जास्ती लक्ष देणार, कारण त्याच्यावर आपण पुढे सेवा देणार आहोत. पण जेव्हा या सेवा उपलब्ध व्हायची सुरुवात असेल किंवा तेव्हा आपण आपल्याला त्याची मदत मिळू शकेल. अगदी परत बँकांकडे होतं तर ई बँकिंग करायचं असेल तर स्वतः बँकाच तुम्हाला सेमिनार घेतात फुकट, मोफत, की तुम्हाला ई बँकिंग हवं किंवा मोबाईल बँकिंग हवं असेल तर या वेळेला या, आम्ही तुम्हाला सगळं समजावून सांगू आणि कसं वापरायचं ते. फक्त गरज आहे ती आपण उठून ते करण्याची. बरोबर. आणि याच्याकरता मला वाटतं कुठचीही गोष्ट बदलत असतो आपण तर एक ट्रान्झिशन पिरियड असतो, म्हणजे बदलण्याचा तुम्ही जुन्या पद्धतीने करता, नवीन पद्धतीने करता, तयारी आपण स्वतः. पण मला वाटतं एक वेळ अशी येते की तुम्ही जेव्हा नवीनच पद्धत फक्त आता उपलब्ध आहे, जसं पासपोर्टची, आता पासपोर्टला आता पर्याय नाही दुसरा, तेव्हा आपोआप लोक शिकतात आणि ते आत्मसात होतं. मला वाटतं हे मनात ठेवून आपण या नव्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे की आता ह्याच्याशिवाय पर्याय नसणार आहे कदाचित. सर, आपण एक परभणीचा फोन घेऊयात. अशोक बोलतायत आपल्याशी. नमस्कार. नमस्कार अशोकजी. हॅलो. नमस्कार सर. बोला मॅडम. नमस्कार. माझा आवाज नमस्कार. बोला. हॅलो. प्रश्न विचारा सर, आवाज येतोय तुमचा. तर माझा प्रश्न असा आहे की डिजिटल इंडिया वगैरे मोहीम सुरू झाली, खूप स्वागत आहे त्या गोष्टीचं. आणि आजचा जो विषय तुम्ही घेतला खूप छान आहे सर्वसामान्य माणसासाठी. माझा म्हणजे प्रायमरी प्रश्न असा की आजकाल मोबाईल कॉमन झाले, हँडसेट, जेवढं काय डेटा आहे, पासवर्ड वगैरे किंवा बँक अकाउंट नंबर, पॅन नंबर जे काढायचं पहिले डायरेक्ट ठेवायचे खिशात. सामान्य माणूस शिक्षित किंवा अशिक्षित डायरेक्ट सगळं काय लिहायचा डेटा. आजकाल तो डेटा तिथं नाही. मोबाईल हँडसेट असा झालाय की त्यात सर्वच माहिती झाला. मोबाईल नंबर तर ठीक आहे, कॉमन गोष्ट आहे किंवा काय, पण हे म्हणजे बँक अकाउंट नंबर, पॅन नंबर, पासवर्ड वगैरे जे काय आहे तर ते याच्यात स्टोअर चालू. जर एखाद्या कधी हरवण्याची खूपच शक्यता आहे, चोरीचे मामला जाऊ शकते, तर त्यावेळेस तो डेटा पूर्ण कुणाच्या दुसऱ्याच्या हातात गेल्यानंतर ते तुम्ही पूर्ण हँग झाल्यासारखे किंवा तुम्ही पूर्ण लुटल्या गेल्यासारखे, त्याच्यावर काय करू शकतो? बर, उत्तर जर मिळालं खूप छान. धन्यवाद. त्यांनी पुन्हा एकदा या सुरक्षिततेबद्दल सांगितलंय की मला वाटतं उत्तर त्यांनीच दिलंय, कारण काही गोष्टी सर अशा असतात की ज्या मोबाईलवर ठेवण्यासारख्या नसतात. आपण आपल्या सोयीकरता ठेवतो, पण या सोयी सुविधा पुरवणारे जे उपक्रम आहेत त्यांच्या दृष्टीने या गोष्टी, तुम्ही पासवर्ड उदाहरणार्थ हे कुठेही तुम्ही साधं एटीएम लिहिलेलं असतं, एटीएम आणि तुमचं कार्ड नंबर आणि पासवर्ड कधीही एकत्र ठेवू नका. तर या गोष्टी तुम्ही ठेवायच्या असतील तर तुमच्या स्वतःच्या एका प्रणालीत ठेवू शकता की ज्याला पासवर्ड प्रोटेक्शन आहे, की जे तुम्ही ऍक्सेस करण्याकरता, ज्या फाईल्स ऍक्सेस करण्याकरता. पण शक्यतो या गोष्टी मोबाईलवर न ठेवण्यासारख्या आहेत. मोबाईलचा वापर हा
कुठेतरी ऍक्सेस करण्याकरता, आता जसं आपण ई लॉकर बघू किंवा कुठच्याही सुविधा बघू, तुम्ही तुमचा डेटा तिकडनं एका ठिकाणी उचलून दुसरीकडे होतो, पण तिकडे जाण्याकरता तुम्ही मोबाईलवरनं लॉग इन करणार आहात, तुमचा डेटा मोबाईलमध्ये ठेवणार आहात. तर या बेसिक म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने गोष्टी आपण आपल्या सोयीकरता ठेवतो, मला मान्य आहे, आपण बऱ्याच गोष्टी आपल्या सोयीकरता करतो, पण सुरक्षेच्या दृष्टीने या थोड्या काळजी घेतल्या तर मला वाटतं हा प्रश्न उद्भवणार नाही. म्हणजे पूर्वीची जी पद्धत होती की कुठेतरी दुसरीकडे त्याची नोंद करून ठेवणं, हीच मोबाईलच्या बाबतीत म्हणा. हा, लोक आज मोबाईलमध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड ठेवला आणि अकाउंट नंबर ठेवला तर मोबाईल चोरला गेला तर काही करू शकत नाही, काही करू शकत नाही, कारण या गोष्टी ठेवण्यासारख्या नाहीयेत खरं. त्यामुळे अशा गोष्टींची नोंद आपण मोबाईलवर न ठेवलेलीच बरी. सर म्हणाले तसं ते ऍक्सेस करण्यासाठी त्याचा उपयोग आपण करणार आहोत. आणि मगाशी मला वाटतं तो कुडाळकर सरांचा प्रश्न होता, त्याच्यात एक जो सिक्युरिटीचा जो भाग होता की या सगळी जी आपण जो डेटा स्टोअर करणार आहोत ती सगळी डेटा सेंटर्स असतात, त्याची सिक्युरिटी असते, प्लस त्याला एक डिझास्टर रिकव्हरी म्हणतात की समजा डेटा सेंटर मधला डेटा गेला, एक ठराविक फ्रिक्वेन्सी येते होती, मे बी आज समजा काही दुर्घटना घडली तर कालचा डेटा पर्यंत तुम्हाला तिकडे झालेला असतो बॅकअप, तो तुम्हाला रिकव्हर होतो, थोडा जाईल कदाचित, थोडा कारण रिअल टाइम रिकव्हरी नसते नॉर्मल, तर थोडासा अंतर असतं. पण हे सगळ्या ज्या आहेत ना की तुमचा गेलेला डेटा पण परत मिळू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही तिकडे ठेवलात तो डेटा. खरी गोष्ट. त्यामुळे अगदी ज्या पर्सनल गोष्टी आहेत किंवा ज्याच्यामुळे बरीचशी तुमची माहिती लोकांसाठी उपलब्ध होणार आहे, अशा गोष्टी आपण मोबाईलमध्ये स्टोअर न केलेल्याच बरा, नाही का? त्याचा वापर आपण वेगळ्या गोष्टींसाठी करू शकतो. आपण एक फोन घेणार आहोत. पुण्याहून आपल्याला फोन आहे उत्कर्ष बक्षी यांचा. नमस्कार. नमस्कार उत्कर्ष. हा मॅडम, मला विचारायचंय. सलग प्रश्न विचारा. मॅडम, हे जे आता सांगतायत की डिजिटल इंडिया करायचं, हा कन्सेप्ट फार छान आहे. हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय. सलग प्रश्न विचारा. ठीक आहे, हा कन्सेप्ट चांगला आहे. तुम्ही सामान्य माणसापर्यंत हे सगळं पोहोचवताय. हे डिजिटल होण्यासाठी आपल्याला तर व्हायसाठी आपल्याला इंटरनेट गरजेचं आहे. हो. मग तो कुठलाही सबस्क्रायबर असेल, कुठल्याही कंपनीचा असेल, त्या कंपन्या त्यांना डेटा प्रोव्हाइड करतात. पण त्या डेटामध्ये त्या कंपन्या काही काही वेळेला काटछाट करतात. काही वेळेला बिलं जास्त येतात, कमी येतात, मोस्ट ऑफ ऑल जास्त येतात, कमी कधी येतच नाही. तर त्या कंपन्यांवर या इंटरनेटच्या बाबतीत किंवा इंटरनेट ऍक्सेस मधनं त्यांनी जर काही चुकीचं बिल दिलेलं असेल तर ते सामान्य माणसाला कळणार नाही, शेतकऱ्याला कळणार नाही. मग त्याच्याबद्दल काय, तुम्ही डिजिटल इंडिया म्हणून तुम्ही कन्सेप्ट आणला, पण त्याच्यावर एक काही ना काहीतरी असा हे पाहिजे ना की त्या कंपन्यांनी सुद्धा त्या अशिक्षित जरी माणूस असला तर त्याला ते बिल बरोबरच गेलं पाहिजे म्हणून. बर, ही जागरूकता कशी निर्माण होऊ शकते की ह्याच्यासाठी इंटरनेट लागणार आहे आणि मग आपल्याला जी सर्व्हिस दिली जाते ती योग्य आहे किंवा नाही? प्रश्न बरोबर आणि अतिशय चांगला म्हणेन मी, कारण याच्यात दोन भाग आहेत बक्षी साहेब. की पहिली गोष्ट म्हणजे जे सरकारी माध्यमातून जे आपल्याला येणार आहे पुढच्या काही वर्षात, त्याच्यात आपण उदाहरणार्थ विद्यापीठात, सगळ्या देशभरातल्या विद्यापीठात वायफाय सुविधा असणार आहे आणि ते सरकारी असणार आहे, किंवा 1 लाखापेक्षा जास्ती लोकसंख्या असलेल्या शहरात वायफाय हॉटस्पॉट असणार आहे, जिकडे तुम्हाला कनेक्शन मिळू शकेल. तुम्ही खासगी घेऊ शकता. मोबाईल कंपन्यांचा प्रश्न आला, तुम्ही अतिशय योग्य आहे की मोबाईल कंपन्यांनी तुम्हाला जर का डेटा वापरायचा असेल तर वाजवी दरात ही पॅकेजेस पहिली उपलब्ध करून दिली पाहिजेत. बरोबर. आणि ते होईल आज ना उद्या. आपण म्हणतो तसं की डिमांड वाढल्यानंतर आपोआप त्या गोष्टींबद्दल जसं आता आपण व्हॉइस म्हणतो, जसं एकेकाळी आपण 16 रुपये मिनिटावरनं सुरुवात करून आता 20 पैशावर आलोय, तर त्याच थोड्या मार्गावर, इतकं नाही होणार म्हणणार मी, पण वाजवी दरात आणि विविध प्रकारची, की शेतकऱ्यांकरता हवं असेल तर फक्त तुम्हाला एक SMS पॅकेज किंवा डेटा पॅकेज असं मिळेल, त्याप्रमाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि ते जे म्हणाले त्याप्रमाणे की त्याला कळलं पाहिजे की मला कसं बिलिंग झालंय. हा थोडासा परत साक्षरतेचा प्रश्न याच्यात की तुम्ही जेव्हा एखादं डेटा पॅकेज घेता मोबाईल कंपनीकडनं तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं असं की तुम्हाला काय कशावरनं तुमचं बिलिंग होईल. बऱ्याच वेळा वादविवाद कधी होतात, आपणच एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो किंवा एखादी सर्व्हिस चालू करतो, त्याचं बिल येतं, मग आपण म्हणतो हे मी केलं नाही, तर ते थोडंसं वापराचा हे होईल. पण याच्यावर अंकुश ठेवण्याकरता तसं नाही, कारण या सगळ्या मोबाईल कंपनीचे जे बिलिंग सिस्टीम आहेत त्या तुम्हाला न वापरलेल्या सेवेबद्दल सहसा बिल येत नाही, अनलेस देर इज काही तुमच्याकडनं जर एखादं ऍप वापरलं जात असेल. पण बऱ्याच वेळा तुम्हाला जे आपल्याला मेसेज येत असतात की या नंबरवरती फोन घेऊ नका, तुम्हाला परदेशाहून कॉल असतात, हे असतात, तर ते वापरायची बिलं येतात. ते मोबाईल कंपन्या काही करू शकत नाहीत.
पण तुम्ही डेटा मी त्याचप्रमाणे त्यांनी डेटा पॅकेजेस मात्र वाजवी दरात उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि मला वाटतं आपलं बिल कसं येतंय, आपला वापर कसा आहे, याचा थोडासा आपण थोडासा वैयक्तिक अभ्यास करणं सुद्धा गरजेचं थोडा आहे. अभ्यास जसं आपण विजेच्या बिलाचा वापर बघतो, आपल्याला माहिती आहे मे महिन्यात जून महिन्यात जास्ती येतं, किंवा तसं आपण मोबाईलचं पण एक साधारण ट्रेंड बघू शकतो की माझं बिल साधारण दर महिना किती येतंय, एखादं जास्ती येत असेल तर काय येतंय, तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता. बरोबर, आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते जर आपण त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे दाखवला तर. खरी गोष्ट. पेपरलेस एकंदरीत ही सिस्टीम होणार आहे असं एकंदरीत भविष्यातलं चित्र दिसतंय आपल्याला, की जितकं जितकं आपण ह्याच्यामध्ये डिजिटल इंडिया जे म्हणतो आहोत त्याच्यामध्ये कमीत कमी कागदाचा वापर होणार आहे. तर हे पर्यावरणाचा सुद्धा विचार ह्याच्यामध्ये केलेला आहे, काय म्हणाल? हो, नक्कीच पर्यावरणाचा विचार आहे, कारण कागदाचा ही पूर्ण जी डिजिटल क्रांती आपण आहे ती ई क्रांती ती पेपरलेस हे मुख्य एक त्याचं अंग आहे. कुणी म्हणेल की ई म्हणतोय की बाकीच्या गोष्टी म्हणजे ई वेस्टचा प्रकार आहे, ई कचरा पण वाढेल का, तो शेवटी समन्वय साधायचा आहे आपल्याला. कारण आज तुम्ही जेव्हा डिजिटल करता तेव्हा तुम्हाला नेटवर्क इक्विपमेंट्स म्हणा, राउटर्स म्हणा, स्विचेस म्हणा, किंवा तुमचे मोबाईल हँडसेट्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. तर मग तुम्ही कागद वाचवताय आणि हे वाढवताय असं आहे का, तर मला वाटत नाही तसं आहे. कारण शेवटी त्या वापरावर आहे. ही जी डिजिटल इक्विपमेंट जी आहेत, जी तुम्हाला सेवा देण्याकरता आहेत, ती काही दरवर्षी किंवा दर महिन्याला अशी बदलणार. पण तुम्ही समजा तुमचा मोबाईल फोन दर महिन्याला बदलायचा ठरवला, दर वर्षाला म्हणा किंवा, तर तो ई वेस्ट आहेच त्याच्यात, की पण तो शेवटी त्याचा त्याचा विचार आहे. ती जागरूकता कुठेतरी आपण डेव्हलप करायला हवी का, की मला केवळ वेगवेगळे मोबाईल वापरायची आवड आहे म्हणून माझा आहे तो मोबाईल चांगला आहे तरी मी बदलतो? ह्याच्यात दोन प्रकार आहेत, एक म्हणजे हौस आहे आणि दुसरी म्हणजे गरज आहे. तर गरजेकरता जो आपण बघतोय आता, तुम्ही बघायला लागलात की डिजिटल इंडिया उपक्रमाकरता बऱ्याच मोबाईल कंपन्या ज्या देशी आहेत किंवा ज्याचे उत्पादन देशात होतं, जो आपला दुसरा उद्देश आहे, त्या दृष्टीने ते मोबाईल तयार करतात. आणि मला वाटतं ते मोबाईल घेणारे जे लोक असतील ते मुख्य गरज आहे, कारण हे सगळे उपक्रम वापरायचे असेल तर तुम्हाला गरज आहे. तो मोबाईल फोन खराब झाला तर तुम्हाला पर्याय नाही, दुरुस्त होणार शक्य नसेल. पण एक हौसेचा जो प्रकार आहे तो एका आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण जो गरजेचा भाग आहे तो आपण त्याच्या उत्पादकतेवर असे जर का नियम ठेवले की तो बाबा 2-3 वर्ष तरी सहज जाईल की 4 वर्ष सहज चालेल, तर आपण त्या अनुषंगाने आपण हा ई वेस्टचा कचरा जो अनअवॉइडेबल आहे पण कमी तरी करू शकतो. नक्कीच. अशा पद्धतीने अगदी प्रयत्नपूर्वक आपल्याला कशासाठी मोबाईल वापरायचा आहे किंवा सगळीच इलेक्ट्रॉनिक जी उपकरणं या अनुषंगाने वापरली जाणार आहेत, त्याचा जर आपण नीट विचार केला तर हा ई कचरा सुद्धा कमी करू शकतो आपण. एकंदरीत हा जो एक बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, डिजिटल सगळं झाल्यानंतर कदाचित असं सुद्धा होऊ शकेल की वापर इतका वाढेल की तो जे ते संतुलन जे आहे सगळ्यामधलं ते निघून जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तर हा बॅलन्स आपण कसा साधायचा पर्सनल लेवलवर? मुळात याचा सगळ्याचा मुख्य उद्देश आहे की तुम्हाला आज ज्या गोष्टी करायला वेळ लागतो, तुमच्या एनर्जी लागते आणि खर्च लागतो, हा वाचवणं आहे. तर त्याचा तो जो वाचलेला वेळ आहे तो तुम्ही कसा वापरायचा हा तुमच्या वैयक्तिक जडणघडणीवर आहे. पण आज ज्या गोष्टी आपण या करतोय त्याचा टू मेक लाईफ सिम्पल, आणि त्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता आहे. याच्यात तुमचा आपण एक मुद्दा पटकन घेतला नाही, तो भ्रष्टाचाराचा आहे. आणि पेपरलेस ज्या तुम्ही म्हणाल, पेपर म्हणजे कागदपत्र आणि करन्सी नोट दोन्ही येतं. अच्छा. तर जेव्हा तुम्ही कागदपत्रांची देवाणघेवाण प्रत्यक्ष न हाताळी करता ई माध्यमातून करताय, पेमेंटची देवाणघेवाण ई पेमेंट्सने करताय, तर प्रत्येक गोष्टीला पारदर्शकता आणि ट्रेसेबिलिटी जी म्हणतात त्याचा मार्ग शोधणं हे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर हे सगळे जे फायदे आहेत आणि तुमचा शिवाय जो वेळ वाचणार आहे, जो अतिरिक्त खर्च होतोय तो वाचणार आहे, आणि तुम्हाला जी जास्ती एनर्जी जी वाचणार ती तुम्ही चांगल्या कामात उपयोगी आणू शकता. सर, आपल्याकडे अगदी शेवटची 2.5 मिनिटं आहेत. एकंदरीत आपण ही सगळी चर्चा डिजिटल इंडिया विकासाची पावलं ज्याला आपण म्हणतो आहोत त्याच्याबद्दल बोललो. अगदी जाता जाता आपण जे काही बोललो त्याचा एक सारांश म्हणून तुम्हाला सांगायचं असेल तर भविष्यात आपण कशा पद्धतीने ह्याच्याकडे बघू शकू, डिजिटल इंडिया या संकल्पनेकडे काय सांगाल? सारांश म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे करणारे आपण जगातले पहिले नाही आहोत. त्यामुळे हा उपक्रम हा जगभर प्रगत देशात सगळं सर्रास चालू आहे. आपण जे पावलं म्हणतोय, आपण पावलं उचलायला सुरुवात केली, पण पावलं उचलताना आपल्याला गरज आहे ती सपोर्टची, शासकीय, निमशासकीय आणि आपल्या आतून जी मी हे वापरून बघणार आहे, मी हे करून बघणार आहे.
दोन गोष्टी आहेत. एक तर मगाशी जसं म्हणलं की तुम्हाला पर्यायत नसेल तर तुम्ही वापराल, पण तुम्ही जेव्हा जेव्हा जास्ती वापर कराल त्यानेच तुम्हाला कळेल. आणि ज्या सुरक्षेच्या कवचात वापर करा, मी म्हणणार नाही, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा पुढे होणार आहे. आणि हेच भविष्य. म्हणजे आज तुम्ही एखादी गोष्ट आपण करत असतो वर्षानुवर्ष, ती बदल करायला वेळ लागतो, पण मला वाटतं बदल सकारात्मकपणे आपण जर का आत्मसात केला तरी नक्कीच आपल्या फायद्याचं होणार आहे. आणि त्याच्या दृष्टीने आपण प्रत्येक नागरिकाने मी म्हणेन विचार केला पाहिजे. त्याच्याकरता सोयीसुविधा मिळतील तुम्हाला, ते पूर्ण काम आपलं नाही, पण ज्या आहेत त्या वापरून त्याचा फायदा घेणं हे आपलं काम आहे. आणि जगाची जी एकंदरीत स्पर्धा चाललेली आहे विकासाची, त्याच्यामध्ये जर आपल्याला यायचं असेल तर मला वाटतं हे अनिवार्य आहे असं वाटतं. अनिवार्यच आहे, कारण त्याच्यावर तुमची प्रगती मोजली जाते शेवटी. तुम्ही की तुमच्या भारतात उद्योगधंदा करायचा तर आज किती वेळ खर्च होतो चालू करण्यात, बरोबर, ती जर का तुम्ही पद्धत कमी केली तर तुमची प्रगती शेवटी त्याच्याशी लिंक्डच आहे. त्यामुळे सगळ्याचेच परिमाण शेवटी डिजिटलशी कुठेतरी लिंक होतात साध्या आयुष्यातले. बरोबर आहे. डिजिटल इंडिया विकासाची पावलं, आपण ही पावलं टाकायला सुरुवात केली आहे आणि लवकरच ही पावलं चालता चालता खूप लांब पल्ला आपण गाठू, हीच आपण या प्रसंगी ही अपेक्षा आपण बाळगू शकतो आणि नक्कीच ते पूर्ण होईल हे स्वप्न आपलं आहे. आज या कार्यक्रमात सर तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानते सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते की खरंच खूप छान छान प्रश्न आजच्या या विषयाशी अनुसरून तुमचे आले. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोतच, पण आज इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.